Hello friends, in this video we are going to start a new lesson 1.5, the necklace. The lesson is in two parts and the lesson is adapted from The Necklace by Gay D. Mopsant. Let's see the lesson. Mathilda was a pretty and charming girl, born as if by an error of fate into a family of clerks. विद्यार्थी मित्रांनो, मॅथिल्डा एक अतिशय सुंदर आणि आकर्षक मुलगी होती. प्रेट्टी अँड चार्मिंग, सुंदर आणि आकर्षक अशी मुलगी. Born as if by an error of fate into a family of clerks. या ठिकाणी त्या मात्र तिचं जे नशीब होतं ते फुटकं नशीब होतं की काय, की एका कारकूनच्या कुटुंबात तिचा जन्म झाला होता. पहा मित्रांनो, Mathilda was a pretty and charming girl. Add a question tag. कसं बरं करणार? पहा, हे वाक्य आहे, इथून इथपर्यंत समजा आणि प्रश्न आहे ॲड ए क्वेश्चन टॅग. काय करणार आपण? वाक्य प्रथम आहे तसं लिहिणार, म्हणजे मॅथिल्डापासून तर गर्लपर्यंत वाक्य आपण लिहिलं, कॉमा केला. त्यानंतर या ठिकाणी हा जो आहे वॉज सहाय्यकारी क्रियापद आहे तो लिहिणार वॉज. वाक्य होकारार्थी आहे, आपण नकार करणार वॉजंट. मॅथिल्डाचा ऐवजी घेणार शी आणि मग क्वेश्चन मार्क देणार. तर उत्तर पहा, मॅथिल्डा वॉज अ प्रेटी अँड चार्मिंग गर्ल, कॉमा वॉजंट शी question mark. Now see ahead. She had no means of becoming, none understood, loved or be wedded to an aristocrat, and so she let herself be married to a minor official at the Ministry of Education. पहा या ठिकाणी ॲरिस्टोक्रॅट हा जो शब्द आहे याचा अर्थ आहे रिच, म्हणजेच श्रीमंत. ॲरिस्टोक्रॅट म्हणजे रिच. तर अशा प्रकारे तिचा जन्म एका कारकूनच्या कुटुंबात झाला होता. त्यामुळे कोणी तिला ओळखावे, तिला समजून घ्यावं, तिच्यावर जीवापाड प्रेम करावं किंवा एखाद्या उच्च कुलीन व्यक्तीशी तिचं लग्न व्हावं असा काही योग तिच्या नशिबी नव्हता. साहजिकच आहे, कारण आहे शी वॉज बॉर्न इन अ फॅमिली ऑफ क्लर्क, बट शी वॉज सो चार्मिंग अँड व्हेरी प्रेटी गर्ल. शी हॅड नो मीन्स ऑफ बिकमिंग नन, आणि म्हणून तिच्याकडे तिला कोणी ओळखावं, समजून घ्यावं, तिच्यावर प्रेम करावं किंवा एखाद्या उच्च कुलीन व्यक्तीशी तिचं लग्न व्हावं असं तिचा योग नव्हता, तिच्या नशिबी नव्हतं. म्हणून व्हॉट हॅपन अँड सो शी लेट हरसेल्फ बी मॅरीड टू ॲन मायनर ऑफिशियल ॲट द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. तर अशा प्रकारे कमनशिबी आणि म्हणून शिक्षण खात्यातील मंत्रालयातील एका कनिष्ठ कर्मचाऱ्याशी तिचं लग्न त्या ठिकाणी झालं. लग्नास तिने होकार दिला. शी ड्रेस्ड प्लेनली बिकॉज शी हॅड नेव्हर बीन able to afford anything better. She dressed plainly
ती साधेसे कपडे घालायची. बिकॉज शी हॅड नेव्हर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. त्याचं कारण असं आहे की चांगले कपडे परवडणे तिला शक्यच नव्हते. परिस्थिती मिडल क्लास. शी सफर्ड एंडलेसली. Feeling she was entitled to all the luxuries of life. She suffered because of her shabby, poorly furnished house. तर अशा प्रकारे आयुष्यातील सर्व चैनीच्या गोष्टी मिळवायच्या आपल्याला हक्क आहे असे वाटून ती अपार दुःखी व्हायची, सफर्ड व्हायची, बिकॉज ऑफ हर शेबी पुअरली फर्निश्ड हाऊस. आणि तिचं घर जुनाट, पुअर, गैरसोयींनी भरलेलं होतं, त्यामुळे तिचं जीवन कष्टात होतं. ऑल दीज थिंग्स हॅड अनादर वुमन ऑफ हर क्लास वुड नॉट इवन हॅव नोटिस्ड, tormented her and made her resentful. She dreamed of a grand palatial mansion with vast rooms and inviting smaller rooms, perfumed for afternoon chats with close friends. शब्बीचा अर्थ या ठिकाणी आहे फाटका तुटका संसार तिचा होता. त्यानंतर टॉर्मेंटेडचा अर्थ आहे दुःखात असणे. रिसेंटफुलचा अर्थ आहे चिडलेला. आणि पॅलेटियलचा अर्थ आहे राजवाडा किंवा राजवाड्याचा. तर अशा पद्धतीने मित्रांनो त्या ठिकाणी तिचं जीवन जे होतं ते खूप कष्टमय झालं होतं. या सर्व गोष्टी तिच्या स्तरातील दुसऱ्या एखाद्या स्त्रीला खटकल्याही नसत्या, पण हिला मात्र त्या गोष्टींचा खूप त्रास व्हायचा आणि चीड यायची. जिथे प्रशस्त खोल्या असतील, हव्या हव्याशा छोट्या खोल्या असतील, ज्या जवळच्या मित्रमैत्रिणींबरोबर दुपारच्या निवांत गप्पांसाठी सुवासाने भरून गेलेल्या असतील, अशा एखाद्या भव्य राजमहालासारख्या घराचे स्वप्न ती नेहमी पाहत असे. सी हर रिसेंट शी ड्रीम्ड ऑफ अ ग्रँड. हे स्वप्न होतं ग्रँड, भव्य दिव्य, पॅलेटियल राजवाड्यासारखं, मॅन्शन विथ व्हास्ट रूम्स, अनेक खोल्या असलेलं, इन्व्हायटिंग स्मॉलर रूम्स, परफ्युम्ड फॉर आफ्टरनून चॅट्स विथ क्लोज फ्रेंड्स. आणि अशा प्रकारे निवांत गप्पांसाठी सुवासाने भरून गेलेल्या त्या दुपारच्या गप्पा मित्रमैत्रिणींसोबत घालवायच्या, करायच्या, असं तिचं ड्रीम होतं. Yet she had no rich dresses, no jewels, nothing, and these were the only things she loved. She wanted so much to charm, to be envied, to be sought after. एनविट म्हणजे काय? एनविट म्हणजे द्वेष करणं किंवा केला. सॉट या ठिकाणी अर्थ आहे मागणी, वाढली. एट शी हॅड नो रिच ड्रेसेस, नो ज्वेल्स, नथिंग, अँड दीज वेअर द ओनली थिंग शी लव्ड. हो, तिच्याकडे यापैकी काहीच नव्हतं. ना महागडे कपडे होते, रिच ड्रेसेस, ना ज्वेलरी होती, दागदागिने नव्हते. दीज वेअर द ओनली थिंग शी लव्ड. आणि तरीही याच सर्व गोष्टींची तिला प्रचंड आवड होती. शी वॉन्टेड सो मच टू चार्म. तिला नेहमीच वाटायचं की आपण खूप आकर्षक वस्तूंचा, अगदी हेवा वाटेल अशा सर्व उंच
गोष्टींचा हव्यास तिला होता. She wanted so much to charm, to be envied, to be sought after. She had a rich friend, a former schoolmate at the convent, whom she avoided visiting because afterwards she would weep with regret, despair, and misery. She had a rich friend, a former schoolmate at the convent. तिची कॉन्व्हेंट शाळेतील एक श्रीमंत बालमैत्रीण होती, पण तिला भेटणे ही टाळायची, कारण भेटल्यानंतर तिला आपले हाल समजतील, तिच्याविषयी कीव, निराशा, दुःख वाटून रडू येईल, आणि म्हणून ते भेटत नसे. Because afterwards she would weep with regret, despair, and misery, dukh. One evening her husband came home with an air of triumph, holding a large envelope in his hand. Look, he said, here's something for you. पहा, एका संध्याकाळी तिचा नवरा विजयी मुद्रेने, विथ एन एअर ऑफ ट्रिम्प, विजयी मुद्रेने जेव्हा घरी येतोय, होल्डिंग अ लार्ज एनव्हलप, त्याच्या हातामध्ये एक मोठा लिफाफा होता. इन हिज हँड. लुक, ही सेड, हिअर्स समथिंग फॉर यू. हे बघ, तो म्हणाला, तुझ्यासाठी मी काय आणलंय. Here's something for you. She tore open the paper and drew out a card on which was printed the words. तिने पटकन ते पाकिट फोडलं, टोअर केलं, फाडलं, आणि त्यातून एक पत्रिका बाहेर काढली. अ कार्ड ऑन विच वॉज प्रिंटेड द वर्ड्स. आणि त्या कार्डवरती काय प्रिंट केलेलं होतं, काय छापलेलं होतं. The Minister of Education and MME. काय असतं MME? MME, M stands for Moiser. MME stands for Madam, French terms of address. See here in glossary. See this. MME stands for Madam, French terms of address, like Mr. and Mrs. in English. जसं आपण इंग्रजी भाषेमध्ये मिस्टर अँड मिसेस म्हणतो, त्याप्रमाणे फ्रेंचमध्ये MME असं त्या ठिकाणी उद्देशून हे वर्ड्स वापरले जातात. तर काय होतं पहा, तिथे लिहिलेलं, द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड मिस्टर जॉर्जेस Ramponneau requests the pleasure of Mr. and MME Loisel's company at the ministry on the evening of Monday, January 18th. याचा अर्थ असा आहे, माननीय शिक्षण मंत्री आणि मॅडम जॉर्ज रोम्पिनो सोमवार दिनांक 18 जानेवारी रोजी सायंकाळी श्रीयुत व श्रीमती, एम म्हणजे श्रीयुत मिस्टर आणि MME म्हणजे त्या ठिकाणी श्रीमती लॉयझेल यांना मंत्रालयात उपस्थित राहण्यासाठी स्नेहपूर्वक आमंत्रण देत आहोत, अशा प्रकारे त्या पत्रिकेवर छापलेलं होतं. मिस्टर अँड मिसेस Loisel company at the ministry. Loisel. Instead of being delighted as her husband had hoped, she threw the invitation on the table resentfully and muttered, "What do you want me to do with that? And what do you expect me to wear if I go?" अशा प्रकारे ती मोठ्याने बोलते बघा. तिच्या नवऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे तिला आनंद होण्याऐवजी
चिडून तिने निमंत्रण पत्रिका टेबलावर फेकून दिली. इन्स्टेड ऑफ बीइंग डिलायटेड, आनंदित होण्यापेक्षा च्या ऐवजी, म्हणजे नवऱ्याला आनंद होण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी ती चिडून ती निमंत्रण पत्रिका टेबलावर फेकून देते. थ्रू द इन्व्हिटेशन ऑन द टेबल रिसेंटफुली, चिडून रिसेंटफुली, अँड मटर्ड, आणि काहीतरी कुजबुजली. व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू विथ दॅट, मी याचं काय करावं असं तुमचं म्हणणं आहे. अँड व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू वेअर इफ आय गो, आणि जर जायचं असेल तर मी काय कपडे घालावे अशी तुमची अपेक्षा आहे. ही हॅडंट थॉट ऑफ दॅट, ही स्टॅमर्ड, त्याने या गोष्टीचा विचारच केला नव्हता. ही स्टॅमर्ड, तो अडखळत बोलला. स्टॅमर्ड म्हणजे काय? अडखळत बोलणे. काय बोलला बघा तो? व्हाय the dress you go to the theater in, it seems very nice to me. काय म्हटला बघा तो अडखळतपणे? का बरं थिएटरमध्ये जाण्यासाठी जो ड्रेस तू घालतेस तो माझ्या मते खूपच छान आहे. He stopped, stunned, distressed, to see his wife and crying. He stirred. What's the matter? Let's see, Matilda. How much would a suitable dress cost? He stopped. काय झालं पा? आपल्या बायकोला रडताना पाहून तो दुःखी झाला. Stunned, distressed, to see his wife crying. स्टंट झाला. बायकोला रडताना पाहून तो दुःखी झाला, स्तब्ध झाला. स्टंट म्हणजे स्तब्ध होणे आणि डिस्ट्रेस म्हणजे दुःखी होणे. आणि काय म्हणाला पा? ही स्टर्टर्ड, तो त्या ठिकाणी काय म्हणतो पा? व्हॉट्स द मॅटर? लेट्स सी मॅथिल्डा. काय झालं मॅथिल्डा? हाऊ मच वूड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट? आपण बघू काय करता येईल ते. एखाद्या योग्य ड्रेसची काय किंमत असेल? तो चाचरत म्हणाला, घाबरत म्हणाला. Dear students, here we are going to stop. We will meet in our coming video. Till then, take care.